मुंबई असेल मुंबई. म्हणून मला काय वाटतं, माझं भविष्य काय, त्याच्यापेक्षा मला शिवसेनेचं भविष्य कसं चांगलं करता येईल, चांगल्या लोकांना आणून त्यांना समान संधीचा जो काय एक प्लॅटफॉर्म असतो तो उपलब्ध कसा करून देता येईल, हे माझे प्रयत्न आहे. मी माझं वैयक्तिक विचार करणारा व्यक्ती नाही भाऊ, लक्षात ठेवा. माझं जे काय आहे ते शिंदे साहेबांनी मला कपाळाला गुलाल लावून दिलेलंच आहे, आमदारकी दिलेली आहे मला, आणि लोकांनी मला जिंकवलेलं सुद्धा आहे. म्हणून आता देवाकडे मागण्यासारखं तसं काही नाही. मी समाधानी आहे. फक्त आता उरलेलं आयुष्य जे आहे ते शिवसेना वाढीसाठी, शिवसेनेसाठी घालवायचं एवढंच फक्त माझ्या मनात आहे. पॉवर डिपार्टमेंटची स्वतः बोर्डीकर मॅडम, कारण का हे खातं सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. राज्यमंत्री सौ बोर्डीकर मॅडम आहे. त्यांनी सचिवांबरोबर आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या डेलिगेशन बरोबर आमची मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये योगेश कदम होते, केसरकर साहेब होते, आम्ही 2-5 आमदार अजून होतो. त्या मिटिंगमध्ये एक प्लॅन ठरला की दुरुस्तीची कामं कुठे कुठे करायचे, नवीन कामं कुठे करायचे, सबस्टेशनची कामं कुठे करायची आणि अंडरग्राऊंडची कामं कुठे करायची, ह्याचं वर्गीकरण झालं. आजपर्यंत मी माझ्या मतदारसंघाचं प्रेझेंटेशन केलं म्हणून मी तुम्हाला माझं सांगू शकतो. केसरकर साहेबांच्या मतदारसंघाचं केलं. हे वर्गीकरणच झालं नव्हतं. ते वर्गीकरण ह्या मागच्या 2 महिन्यामध्ये, आत्ता हे जे अधिवेशन पावसाळी संपलं त्याच्यामध्ये आत्तामध्ये ह्या 2 मिटिंगा झाल्या. त्या स्तरावर सचिव आमच्याशी कंटिन्यू टचमध्ये. आता मध्ये सबस्टेशनचं काम आम्हाला मान्य करून दिलं, आम्हाला अंडरग्राऊंड केबलिंगचं काम मान्य करून दिलं, दुरुस्तीच्या कामांसाठी आमच्याकडे पैसे आले, प्रत्येक मतदारसंघामध्ये आले. त्या आकडे मी तुम्हाला डिपार्टमेंटकडून घेऊन देतो, तुम्हालाही RTIमध्ये मिळतील. आरोग्याचा विषय मी मेडिकल कॉलेजचा मी घेतला होता. मी पाहणीला गेलो होतो. आता बांधकाम सुरू झालेलं आहे. 11 लाख फुटाचं बांधकाम तिकडे होणार आहे. आणि जी व्यवस्था होती, आता काही अधिकारी तिकडे वाढवले. आमची एकदा तिकडे जे भाषण झालं, मी म्हणत नाही की माझ्यामुळेच झालं असेल, पण जी काय व्यवस्था बदलली, आता तिकडे कर्मचारी वाढवले. आता सिव्हिल सर्जनच्या बाजूला खुर्ची अजून एक वाढवली, त्याच लेवलची, डीनच्या लेवलची. आणि व्यवस्थापन कमिटी जे अगोदर नव्हती त्याच्यामध्येही काही लोकांना त्याच्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. ग्रेड 3, ग्रेड 4चे पण काही कर्मचारी त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत. आणि मेडिकल कॉलेजची व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवस्थेसाठी आता पैसे आलेले आहेत. तुम्ही माहिती करून घ्या. त्याचं एक काम आता तुम्ही साईटवर गेला तर त्याचं काम तुम्हाला सुरू झालेलं दिसेल. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला, या 2 कामांचं काय झालं, ही सगळी कामं आता मार्गी लागलेली आहेत, जी आम्ही त्यांच्यासमोर लिस्टच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उपस्थित केली. आजच संपवणार की काय? नाही, साहेब